नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. मंत्री मुश्रीफ आमदार शिवाजी पाटील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार काय? महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाची मोठी कारवाई. तमिळनाडूच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी. विजय थलपती मुख्यमंत्री होणार काय? चंद्रशेखर बावनकुळे यांची राज ठाकरेंसोबत शिवतीर्थावर चाय पे चर्चा. भेटीचे कारण गुलदस्त्यात. इराण अमेरिका युद्ध संपण्याच्या मार्गावर, ट्रम्प यांचा मोठा दावा. आजच्या या सर्व महत्वाच्या घडामोडींचा आढावा आपण आजच्या बातमीपत्रात घेऊयात. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे, मंत्री मुश्रीफ आमदार शिवाजी पाटील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहारावरून वैयक्तिक आरोप करणाऱ्या चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवाजी पाटील यांनी केलेले आरोप अत्यंत निराधार आणि बदनामीकारक असून त्यांच्या विरोधात न्यायालयात 100 कोटी रुपयांचा फौजदारी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा कडक इशारा मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. हसन मुश्रीफ यांनी नोटाबंदीच्या काळात स्वतःकडील कोट्यवधी रुपये जिल्हा बँकेत आणून बदलून घेतले आणि बँकेला अडचणीत आणले, असा गंभीर आरोप आमदार शिवाजी पाटील यांनी केला होता. या आरोपाचा समाचार घेताना मुश्रीफ यांनी हे सर्व आरोप केवळ राजकीय आकसापोटी केले जात आहेत. बँकेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि वैयक्तिक चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हसन मुश्रीफ यांनी आपल्या पत्रात शिवाजी पाटील यांच्या कार्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गेल्या 5 वर्षाच्या काळात आमदार पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या कारभाराविषयी साधा ग सुद्धा कधी उच्चारला नाही. आज अचानक त्यांना गोकुळ आणि जिल्हा बँकेचा पुळका कसा आला, असा खोचक सवालही त्यांनी केला. पुढील बातमी आहे कोल्हापुरातून. महानगरपालिका घरफाळा विभागाच्या वतीने 6 दिवसात 299 मिळकतींचा शोध. महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने शहरातील कर आकारणी न झालेल्या तसेच नियमबाह्य बदल झालेल्या मिळकतींवर विशेष मोहीम हाती घेतली आहे. अवघ्या 6 दिवसात तब्बल 299 मिळकतींचा शोध लावला आहे. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार 1 ते 30 मे 2026 या कालावधीत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या 4ही विभागीय कार्यालयांमार्फत लिपकनिहाय भाग निश्चित करून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत 204 कर आकारणी न झालेल्या मिळकती तसेच मालकाऐवजी भाडेकरू वापर असलेल्या 66 मिळकती, त्याचबरोबर क्षेत्रवाढ झालेल्या 29 मिळकती आढळून आल्या आहेत. संबंधित मिळकतींची मोजमापेही पूर्ण करण्यात आली आहेत. महापालिकेकडून आता या मिळकतींचे अंतिम कर आकारणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळकत धारकांकडून बांधकाम परवानगी, भोगवाटा प्रमाणपत्र, भाडे करारपत्र तसेच क्षेत्रवाढी संदर्भातील नगर रचना विभागाची परवानगी मागवण्यात आली आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली असून मुदतीत कागदपत्रे न दिल्यास संबंधित मिळकत अनधिकृत समजून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 267 नुसार कर आकारणी करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. पुढील बातमी आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांची राज ठाकरेंसोबत शिवतीर्थावर चाय पे चर्चा. भेटीचे कारण गुलदस्त्यात. राज्याच्या राजकारणात सध्या सत्ता संघर्ष आणि पक्ष बदलाचे वारे वाहत असतानाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्था या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती करून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली होती. सध्याही मराठीच्या मुद्द्यावरून सरकारला ते लक्ष करत आहेत. याच्याच पार्श्वभूमीवर भाजप मंत्र्यांची ही भेट विशेष महत्वाची मानली जात आहे. बावनकुळे यांनी ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्री झाल्यापासून राज ठाकरेंकडे चहा घेण्यासाठी जायचे होते, त्यासाठी आज वेळ मिळाली, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून केवळ मैत्रीपोटी ही भेट घेतल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तरी भेटीचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील बातमी आहे, तमिळनाडूत सत्तेचा पेच वाढला. विजय यांच्या शपथविधीला विलंब. डीएमके आणि एआयडीएमके एकत्र येणार काय? तमिळनाडूच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व नाट्य सुरू आहे. 108 जागा जिंकून
सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या विजयांच्या टीव्हीके पक्षाला सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी अद्याप निमंत्रण दिलेले नाही. 11 वैधानिक आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर केल्यानंतरच पुढील पाऊल उचलले जाईल अशी भूमिका राजभवनाने घेतली आहे. सध्या टीव्हीकेकडे 108 आमदार, यात काँग्रेसचे 5 आमदार तर एकूण 113 आमदार आहेत. बहुमतासाठी अजून 5 आमदारांची गरज असल्याने टीव्हीकेने डावे पक्ष आणि व्हीसीकेकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आल्याने कट्टर शत्रू मानले जाणारे डीएमकेकडे 59 आमदार आणि एआयएडीएमकेकडे 47 आमदार एकत्र येऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या दोन पक्षांची एकूण बेरीज 106 होते. त्यांनाही अपक्ष व छोट्या पक्षांच्या मदतीची गरज लागेल. जर डीएमके आणि एआयडीएमके ही नैसर्गिक नसलेली युती आकाराला आली तर तो जनमताचा अपमान ठरेल असा आरोप काँग्रेसने केला आहे. विजय यांचा गुरुवारी होणारा शपथविधी आता लांबणीवर पडला असून शुक्रवारी होणाऱ्या डाव्या पक्षांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील बातमी आहे इराण अमेरिका युद्ध संपण्याच्या मार्गावर, ट्रम्प यांचा मोठा दावा. आखातातील युद्धाच्या भवितव्यावर आज महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध लवकरच संपेल असा मोठा दावा केला असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजिशकियान यांनी सर्वोच्च नेते मुश्तबा खामिनी यांची भेट घेतल्याने शांतता कराराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एका सभेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की आम्ही इराणला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही. ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात असून ती लवकरच संपुष्टात येईल. हर्मुजची कोंडी आणि इराणचा अणु कार्यक्रम यावर लवकरच अंतिम तोडगा निघण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून जखमी असलेले इराणचे सर्वोच्च नेते मुश्तबा खामिनी आणि राष्ट्राध्यक्ष पेजिशकियान यांच्यात गुरुवारी अत्यंत जिव्हाळ्याच्या वातावरणात भेट झाली. अमेरिकेच्या प्रस्तावावर या भेटीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे इस्रायलने युद्धबंदीनंतर पहिल्यांदाच लेबनॉनची राजधानी बेरूतवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाच्या एलिट रेडवान फोर्सचा कमांडर ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या हालचालींमुळे जागतिक शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. ब्रेंट क्रूड सध्या $100 वर स्थिर आहे. आघाती संघर्षाच्या छायेत हंता व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे समोर आल्याने जागतिक आरोग्य संघटनेने खबरदारीचा इशारा दिला आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.